आम्ही मागतो, मला हे दे, मला ते दे, फक्त ह्या गोष्टीमध्ये आम्ही पडलेला आहे. तो दास होता ज्याने शौलाला सल्ला दिला. प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट आहे, आम्ही दासाचा सल्ला ऐकावा. आपल्याला आठवत असेल की दुसरे राजेच्या पुस्तकामध्ये नामानाच्या घरी एक दास्यात पकडून आणलेली एक लहान मुलगी होती इस्रायली, आठवत असेल आपल्याला. आणि नामानाला कोड होता आणि त्या दासीने आपल्या मालकाला सांगितलं की आमच्या इथे एक अलिशा नावाचा संदेश आहे, त्याच्याकडे जातो मी, तो तुम्हाला बरं करेल. सल्ला दिला एवढ्याशा मुलीने. कोणाला? सेनापतीला. शौलाकडे दास आहे, नामानाकडे दासी आहे. आणि नामान ऐकतो आणि तो जातो अलिशाकडे, मोठे मोठे बक्षिसं घेऊन जातो. नामान काही निघत नाही बाहेर. इतका अहंकार याला, जा नाही बेटा, तो निघ, जायला निघ. तो जा त्या यार्देने 7 वेळा डुबकी मार, आमच्याकडे याच्याच्या भारी भारी नद्या आहे, नदी पडे, एवढ्या दूर का मी डुबक्या मारायला आलो इथे पाण्यात. परत ती दासी म्हणते, अहो तुम्हाला मोठ्या गोष्टी सांगितल्या असतील एखाद्या तुम्ही केल्या असत्या, करायला काय हरकत आहे. आणि ती परत सल्ला देते. 2 राजे 5, 3 आणि 13 या 2 वचनामध्ये नामान ऐकतो आणि नामान काय होतो? बराच होत नाही. त्याची जी स्किन असते त्या स्किनवर एके वेळी ते निबरघट्ट झालेल्या त्या कातडीवर चट्टे जे होते त्याच्यामुळे त्याला लाज वाटत असेल. आज त्या मुलीचं, त्या दासीचं ऐकल्यामुळे त्याची स्किन असं लिहिलं आहे, लहान लेकरासारखी झाली. देव करतो ना असाधारण करतो. लहान हे क्रीम बिमा जे लावतात त्या मुलं, काय होणार नाही. कोरियन क्रीम, हे क्रीम, ते क्रीम, काय फायदा नाही. त्याच्यापेक्षाही भारी गुळगुटीत न्यूबॉर्न बेबी सारखी स्किन, नवजात शिशु कशी असते त्याची स्किन? एकदम मुलायम, सुंदर. कोणाची झाली? या म्हातारा झाला असेल एखादा असतो नामान, त्याची. काय डोकं काम नाही करत हो. इथे डॉक्टर थकून गेले पण होऊन नाही राहिली लवकर अजून. का? कारण नामानाने त्या दासीचा ऐकलं. शौल राजा झाला का? कारण त्यांनी त्याच्या दासाचा ऐकला. दासाचा ऐका. देवाने दास दिलेले आहे, ऐका. तो युटर्न होऊ शकतो आपल्या जीवनात. नाही तर गाढवं शोधत राहा. गाढवं शोधून शोधून शेवटी लाथा मारण्याशिवाय दुसरं काहीच घडणार नाही. गाढवं कसे ओरडतात आपल्याला माहिती आहे, किती मंजूर स्वराने ओरडतात. तसे ओरडतात गाढवांमध्ये राहून. आणि म्हणून जे आपल्याला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात, जे आपल्याला देवाच्या वचन शिकवतात, जे आपल्याला देवाच्या आज्ञा पाळण्यास लावतात, जे आपल्याला देवाच्या सानिध्यात नेतात, जे देवाच्या संतांमध्ये आम्हाला घेऊन चालतात, प्रियांनो नक्कीच दासांचा ऐका. तिथे आपल्याला योजना आहे. तिथे आपल्या जीवनाला कलाटणी आहे. तिथे आपल्या जीवनाला वळण आहे. दास पगार मिळतो, हे करतो म्हणून हा ठीक आहे, त्याचं काम आहे, बोलत येतो, आपण ऐकायचं, घरी जायचं. प्रियांनो, शमूएलाने शौलास राजा बनवलं आणि त्याला उच्च पाचारण केलं.
आणि म्हणून आता आम्हाला देखील दासांचं ऐकायचं आहे, देवाचं ऐकायचं आहे, या मांसाचं आणि रक्ताचं ऐकायचं नाही. हे मांस, आमचं मांस आणि आमचं रक्त आम्हाला त्यांच्या ताब्यात देऊ इच्छित. आमचं मांस, आमचं रक्त आमच्यावर ताबा घेऊन त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्हाला पाप करायला लावतं. म्हणून आमच्या आत्म्याचं वर्चस्व आणि ताबा आमच्या मांसवर, आमच्या शरीरावर आणि आमच्या रक्तावर असलं पाहिजे. आणि म्हणून पाऊल म्हणतो, संत पाऊल सल्ला देतो, गलतीकरास पत्र 5वा अध्याय, गलतीकरास पत्र 5वा अध्याय 16 आणि ते 26. तर मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देह वासना विरुद्ध आहे, ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छितात ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहे, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देह स्वभावाला वधस्तंभावर खेळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण केवळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. संत पाऊल सांगतो हे आहे शरीराचे काम. एक एक जरी टॉपिक घेतला ना तर एक एक संदेश होईल. शरीराचे जे काम आहेत आणि वेळ नाही, पण आपण रोमकरास पत्र याचा पूर्ण अध्याय वाचा, 8वा अध्याय, एक एक गोष्ट लिहिली आहे. आपण 1 योहान शेवटलं वचन इथे वाचू. 1 योहान 2 15 ते 17 मध्ये लिहिलं आहे. कारण देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे. दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करिता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे रहा. सर्वांना मान द्या, बंधुवर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाचा मान राखा. जे वचन आपल्याला माहिती नाही किती समजलं, 15 वचन. कारण देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करीत राहून, बघा, चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसाच्या अज्ञानाला कुंठित करावे. जे निर्बुद्ध आपल्या जवळ आहे, जे मंडळीला घातक आहे, जे मंडळी तटीफुटी पाडत आहे, म्हणून जे ज्ञानवंत आहे त्यांनी त्यांचं मूर्खपणा, त्यांचं अज्ञानाला कुंठित करावे. ह्यासाठी आम्ही चांगलंच करत राहावं असं देवाचं वचन. हे आहे महत्वाची गोष्ट प्रियांनो. आणि म्हणून आपण आपल्या मूळ विषयावर जर पाहिलं तर गाढवांचा शोध आम्ही आता थांबवणार. देवाच्या दासांचा ऐका, देवाच्या वचनाचा ऐका. कारण देवाने आम्हाला गाढवं शोधवण्यासाठी जन्म दिलेला नाही. जगात जो तो गाढवं शोधत आहे.
किती श्रीमंत असू द्या तो गाढवांच्या मागे, किती सामर्थ्यशाली असू द्या, किती प्रभावी असू द्या व्यक्तिमत्व त्याचं, किती फॉलोअर्स असू द्या त्याचे, पण तो गाढवांच्याच मागे आहे. म्हणून आम्ही नसावं, आम्ही कोणाच्या मागे असावं? आम्ही ह्या गोष्टी वाचल्या त्याच्या मागे असावं.